नमस्कार मित्रांनो. तब्बल 1 वर्ष आणि 10 दिवसांनंतर इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवर मारला गेला. हमासचा प्रमुख याह्या सिनवर एका कुत्र्यासारखा मारला गेला. यात काही आश्चर्य नाही. आतापर्यंत प्रत्येक माध्यमांनी त्याची तुलना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची केली होती. कारण कोणतरी प्रत्येक टीमचा कोणतरी कॅप्टन असतो, तसा इस्रायलचा कॅप्टन नेतन्याहू, तसा हमासचा कॅप्टन याह्या सिनवर. अशा प्रकारे त्याचा फोटो नेतन्याहूंच्या सोबत झळकत होता. पण 17 ऑक्टोबरला पहाटे किंवा कदाचित 16च्या रात्री जेव्हा इस्रायलचं एक युनिट दक्षिण गाझामध्ये पेट्रोलिंग करत होतं, गस्त घालत होतं, तेव्हा 3 दहशतवादी त्यांना पळताना आढळले. त्याच्यात गोळीबार झाला. त्यातला एक एकटाच होता आणि तो एका इमारतीत जाऊन दडला आणि ते तिघेही मारले गेले. त्याला काही फारसा प्रतिकारही झाला नाही. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा इस्रायलचं सैन्य तिकडे पोचलं की नेमकं कोण मारलं गेलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो एक मृतदेह आहे तो याह्या सिनवरचा असावा. त्याचं एक बोट कापून परीक्षणासाठी नेलं गेलं आणि कदाचित DNA टेस्ट किंवा आणखीन काही टेस्ट करून नंतर हे स्पष्ट झालं की मारली गेलेली व्यक्ती याह्या सिनवर आहे. याच याह्या सिनवरनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात भयंकर असा हल्ला केला होता. त्याच्यामध्ये जवळपास 1200 इस्रायली नागरिक, त्याच्यामध्ये लहान मुलं, त्याच्यामध्ये गर्भवती महिला, त्याच्यामध्ये अगदी 90तले म्हातारे कोतारे, त्यातले काही जण तर दुसऱ्या महायुद्धात वाचलेले, सगळे मारले गेले. 30 गावांवर हल्ला केला आणि तो हल्ला तेवढ्यावरच थांबला कारण त्यांच्या कल्पनेत तेल अवीववर हल्ला करायचा आणि तेल अवीवच्या इमारती उद्ध्वस्त करायच्या. जसं 9/11ला अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केलं गेलं, तशा प्रकारे तेल अवीवमधल्या उंच इमारती उद्ध्वस्त करायचा ही त्यांची योजना होती. जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक गाझामधनं इस्रायलमध्ये घुसले होते. त्याच्यानंतर हे युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध केव्हा संपणार ही चर्चा सातत्याने होत होते. पण आता युद्ध काही एवढ्यात संपणार नाही. जरी सिनवार मारला गेला असला तरी युद्ध संपणार नाही. याह्या सिनवर 61 वर्षाचा होता. त्यांनी 23 वर्ष इस्रायलच्या तुरुंगात काढली होती. 1980 साली हमासची स्थापना झाली आणि कदाचित तेव्हाच तो हमासमध्ये सहभागी झाला होता आणि गाझापट्टीतल्या 4 पॅलेस्टिनी लोकांना, म्हणजे आपल्याच जमातीतल्या लोकांना त्यांनी मारलं होतं. का तर हे लोक इस्रायलला मदत करतायत या संशयावरनं. आणि त्यासाठी त्यांनी जवळपास 2 दशकाहून जास्त काळ इस्रायली तुरुंगात काढला होता. 2011 साली, ज्याला कैद्यांची सुटका म्हणतात, म्हणजे इस्रायलच्या विरुद्ध अनेकदा इस्रायलचा गिलाद शलीत नावाचा एक सैनिक हमासनी 2006 साली किडनॅप केला होता आणि नंतर त्याची सुटका झाली किंवा अन्य कोणत्या तरी दहशतवाद्याच्याबद्दल सुटका झाली, त्याच्या बदल्यात इस्रायली सैनिकांचे मृतदेह किंवा एखादा जिवंत सैनिक याच्या बदल्यात 300-400 अतिरेकी सोडले जातात. अशा प्रकारे एका वाटाघाटीत त्याची सुटका झाली होती. त्याच्यानंतर त्याचा इस्रायल द्वेष सातत्याने वाढत गेला. पण आता गेल्या वर्षभरातल्या युद्धात हमासचं सगळ्याच्या सगळं नेतृत्व आणि खास करून त्याच्यातले जे कट्टरतावादी लोक आहेत, म्हणजे हमासमध्ये एक त्यांची राजकीय विंग आहे, एक पॉलिटिकल विंग आहे आणि एक मिलिटरी विंग आहे. आणि त्याच्यातही हमासच्या काही नेत्यांचं असं सातत्याने विचार असतो की इस्रायल उद्ध्वस्त केल्याशिवाय, इस्रायल संपूर्ण नायनाट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही आणि त्याच्यासाठी जी काय वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, त्याच्यासाठी गाझाची धूळदाण झाली तरी चालेल, त्याच्यासाठी गाझातले लोक मारले गेली तरी चालतील, त्यांना फरक पडत नाही. कारण हे जिहादचं भूत त्यांच्या डोक्यावर एवढं सवार झालेलं असतं की त्यांना आपल्याच लोकांची काळजी नसते. आणि या त्रिकुटापैकी म्हटलं जातं याह्या सिनवर हा सगळ्यात प्रमुख होता. मारवान इसा दुसरा आणि मोहम्मद दाईफ हे तिघेही आतापर्यंत मारले गेलेले आहेत. त्याच्या आधीचा हमासचा नेता इस्माईल हानिया तेहरानमध्ये मारला गेलेला आहे. आणि एकूण बघायला गेलं तर हमासची उभी आडवी वाट लागलेली आणि त्यामुळे हमास यातनं आता पुन्हा कसं सावरेल, कधी सावरेल, कोणाला सांगता येत नाही. पण याच्यामध्ये याह्या सिनवर याच्याबद्दल थोडक्यात त्याचा आढावा घेणं, ह्या युद्ध वर्षभरात कुठे चालू आहे, काय चालू आहे, त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. कारण
अनेकांना वाटतं की चला आता याह्या सिनवर मारला गेला, आता हमास शस्त्र टाकेल, तर तीही शक्यता तेवढी मोठी नाही आहे. कारण ज्यांच्या विचारसरणीत अशा प्रकारचा मूलतत्ववाद आणि जिहादी वृत्ती गेली 40 वर्ष नसानसा भिनलेली आहे, ते एवढ्या लगेच शस्त्र टाकतील अशी शंका नाही आहे. दुसरी गोष्ट, हमासचा निपात करणं एवढंच इस्रायलचं उद्दिष्ट नाही आहे. गाझा पट्टीमध्ये पुन्हा एकदा हमास तयार होऊ नये हे देखील त्यांचं उद्दिष्ट आहे. इस्रायलचं आत्तापर्यंत एक धोरण होतं की जर पॅलेस्टिनी लोकांना स्वतःचं राज्य त्यांच्या हातात दिलं तर कदाचित ते तिथे शाळा बांधतील, हॉस्पिटल बांधतील, एक चांगलं जीवनमान उभं करतील. आणि त्या दृष्टीने त्यांनी 2005 साली गाझा पट्टीतनं माघार घेतली होती. ती माघार घेताना अमेरिकन सरकारला, तेव्हा जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते, इस्रायलनी सांगितलं होतं की एक तर इथे निवडणुका घेऊ नका आणि निवडणुका घेतल्या तर हमासला त्या निवडणुका लढायला परवानगी देऊ नका. कारण हमास ही दहशतवादी संघटना आहे. जोपर्यंत ते इस्रायलचं अस्तित्व मान्य करत नाहीत, जोपर्यंत ते इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेले वेगळे करार मान्य करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना निवडणुका लढायला देणं म्हणजे ज्याला तुम्हाला मारायचं आहे त्याला तुम्ही चॉईस देणं की तुला मला गळ्यात चिरून मारायचं आहे का, गोळी घालून मारायचं आहे का, फासाला लटकून मारायचं आहे, अशा प्रकारचं धोरण झालं. पण अमेरिका तेव्हा जगभरात लोकशाहीचा प्रचार करण्यात इतकी गुंग होती, त्यांना वाटलं होतं की आपण अफगाणिस्तान आणि इराकमध्ये लोकशाही आणलेली आणि त्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात लोकशाहीची लाट येईल. आणि या भ्रमात जॉर्ज बुश सरकारने पॅलेस्टिनियन प्रदेशात गाझा पट्टीमध्ये निवडणुका घेतल्या आणि अपेक्षेनुसार त्याच्यात हमासचा विजय झाला. हमासवर तेव्हा अटी घालण्यात आल्या होत्या की तुम्ही सत्तेवर यायचं असेल, तुम्हाला सत्तेवर यायचं असेल तर तुम्हाला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधले करार मान्य करावे लागतील. इस्रायलचं अस्तित्व, सहअस्तित्व की आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन शेजारी शेजारी राहतील हे मान्य करावं लागेल. पण हमासने या सगळ्या गोष्टींना नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं जोपर्यंत इस्रायल उद्ध्वस्त होत नाही, इस्रायल नायनाट केला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही आमचे जे शस्त्रास्त्र आहेत ती खाली ठेवणार नाही आणि आम्ही इस्रायलशी लोकशाही मार्गाने सत्ता राबवू, पण इस्रायलशी लढत राहू. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदतही केली पाहिजे. कारण गाझा इस्रायलवर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे गाझातल्या लोकांना जेवायला खायला घालायची जबाबदारी इस्रायलची, त्यांना घरं बांधून द्यायची जबाबदारी इस्रायलची आणि संयुक्त राष्ट्रांची आणि अन्य अरब देशांची. अर्थात हे मान्य होण्यासारखं नव्हतं आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. कालांतराने हमास गाझा पट्टीत सत्तेवर आली कारण तेव्हा हमासला सत्ता देण्यास अमेरिकेने नकार दिला होता आणि तिथे पॅलेस्टिनियन अथॉरिटी प्राधिकरणाची सत्ता होती. कालांतराने हमासने त्यांच्या प्रशासनावर हल्ला केला, तिथल्या लोकांना गच्चीतनं फेकून दिलं बिल्डिंगमधल्या आणि गाझा पट्टीचा ताबा घेतला. तेव्हापासून इस्रायलला आणि खास करून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना असं वाटलं होतं की आता गाझा पट्टी हमासच्या ताब्यात आहे आणि सत्ता एकदा मिळाली की माणसाची नियत बदलते, मग त्याला ती सत्ता राबवायची, तिथे अधिकार गाजवा असं वाटतं. आणि या निमित्ताने हमास गाझाची सत्ता उपभोगेल, अधूनमधून इस्रायल विरुद्ध संघर्ष करेल, पण तो संघर्ष कधी 7 दिवस 15 दिवस असा राहील. पण इस्रायल संपूर्ण नष्ट करण्याच्या उद्देशाने हमास इस्रायलवर हल्ला करेल अशी शक्यता तेव्हा कदाचित इस्रायललाही वाटली नव्हती. अर्थात इस्रायलने जी तटबंदी उभी केली होती, $1 अब्ज एक कुंपण इस्रायलने तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये अत्याधुनिक सेन्सर्स, रडार्स, सगळी सुसज्ज यंत्रणा होती आणि ती मोठ्या प्रमाणावर काम करत होती. याह्या सिनवर सारख्या लोकांचं म्हणणं होतं की इस्रायल आता कमकुवत झालेला आहे. हा भारतासाठी खास करून धडा आहे, कारण इस्रायलमध्ये ही लोकशाही व्यवस्थेमध्ये जे सगळं प्रकार चालू होते, सरकार विरुद्ध न्यायालय, वेगवेगळ्या पक्षांमधला जो संघर्ष होता, त्याच्यातनं इस्रायलमध्ये गेलं 7 ऑक्टोबरच्या पूर्वी 1.5 वर्ष सातत्याने आंदोलनं सुरू होती. आणि याह्या सिनवरनी विचार केला की इस्रायलची लोकशाही त्याला कमकुवत बनवते, लोकशाहीमुळे इस्रायलची अंतर्गत व्यवस्था पोकळ होत चालली आणि हीच संधी आहे इस्रायलवर हल्ला करायची. आणि नुसता हल्ला करायची नाही तर इस्रायलचा संपूर्ण नायनाट, संपूर्ण विनाश करायची. आणि त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल ती चालेल याची त्याला पूर्ण कल्पना होती की इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल पूर्ण ताकदीनिशी आपल्यावर तुटून पडेल. पण तरी देखील त्यांनी आत्मघाती प्रवृत्तीने इस्रायलवर हल्ला केला. ज्या क्रौर्याने लहान मुलांना भट्टीत भाजणं, म्हणजे ओव्हनमध्ये लहान मुलांना भाजण्यात आलं, लहान मुलांच्या समोर त्यांच्या आईवडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आणि तो गोळ्या घालून तो हमासचा दहशतवादी कोकाकोला पीत बसला होता. एकाने फोन करून आपल्या आईवडिलांना सांगितलं की मी 10 जूनला माझ्या हाताने मारलंय आणि त्याच्या घरी तिकडे उत्सव साजरा झाला. म्हणजे संपूर्ण हे फक्त हमासपुरतं मर्यादित नाही आहे, संपूर्ण गाझा पट्टीतल्या लोकांची मानसिकता इतकी जिहादी झालेली आहे
आणि हे सगळं रेकॉर्डवर आलं, कारण इस्रायलमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक गाडीमध्ये, प्रत्येक घराभोवती CCTV कॅमेरा आहेत आणि त्याच्यात या सगळ्या गोष्टी टेपवर आल्या. आणि त्यामुळे लोकांना पहिले नाही तर विश्वासच बसला नसतं की अशा प्रकारचं क्रौर्य दाखवून लोकांना मारण्यात आलं. गेल्या वर्षभरात इस्रायलने पहिले गाझा पट्टीचे 2 भाग केले, उत्तर आणि दक्षिण गाझा. पहिले उत्तर गाझा साफ केले, आता दक्षिण गाझामधला राफा जो जिथे सगळ्यात मोठा, जिथे हा सिनवर दडून बसला होता, तो भाग साफ केला. आणि नंतर फिलाडेल्फी कॉरिडॉर म्हणजे जे इजिप्त आणि गाझाची पट्टीची सीमा आहे त्याच्यात खालनं अनेक बोगदे तयार करून लोक तिकडनं येत होते, ते इस्रायलने ताब्यात घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलने आता लेबेनॉनवर देखील हल्ला, कारण हमास एक आहे तर लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला त्याची ताकद 10 पट आहे. पण ज्या प्रकारे हिजबुल्लालाही इस्रायलने जेरीस आणलं, त्यांचं संपूर्ण नेतृत्व साफ करून टाकलं आहे, पण तरी देखील इस्रायल आणि लेबेनॉन यांचं युद्ध चालू राहील. कारण लेबेनॉनमध्ये संघर्ष करण्याची क्षमता चिकार आहे त्यांच्याकडे. जवळपास 1 लाख रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत आणि त्यांचं सैन्य अधिक चांगलं प्रशिक्षित आहे. इराणनी त्यांना थेट ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हे सैन्य लढणारं सैन्य. सिरियामध्ये ते लढत आहे, अन्य भागात इराकमध्ये ते लढलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते गनिमी काव्याने लढायला लागल्यावरती लढाई इस्रायलसाठी सोपी असणार नाही, पण इस्रायल ती लढाई लढत राहील. इराण विरुद्ध काय होतं ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण ज्या प्रकारे इराणने जवळपास 200 बॅलिस्टिक मिसाईल्स इस्रायलवर टाकल्या, इस्रायल त्याचा काहीतरी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता तो कशा स्वरूपात असेल, युद्ध होईल का, एखादा हल्ला केला जाईल का, काय होईल का, सायबर हल्ला केला जाईल, काय होईल याचं पण त्याचंही उत्तर मिळणार आहे. पण गाझापट्टीमध्ये आता एक नवीन प्रकारचं प्रशासन आणणं, त्याच्यामध्ये जो कट्टरतावाद आहे, हा कट्टरतावाद का येत होता, कारण संयुक्त राष्ट्रांकडून गाझाला जी मदत दिली जात होती, त्यांचे जे हजारो कर्मचारी होते त्यात अनेक जण हमासचे सदस्य होते. म्हणजे संयुक्त राष्ट्र ज्यांना पोसत होती ते दहशतवादी होते. आणि याच्यातनं जे कुटुंब, जी लोक दहशतवादासाठी आपली मुलं देतात, सहभागी होतात, त्यांना एक प्रकारची पेन्शन योजना, दहशतवादी पेन्शन योजना लागू असल्यासारखी परिस्थिती गाझामध्ये होती. आणि असं जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत काही नवनवीन दहशतवादी येण्याची काही संधी ती काय ते येत राहतील. आणि त्यामुळे आता जर याचा नायनाट करायचा असेल तर गाझामध्ये एक नवीन प्रकारचं प्रशासन आणणं, त्याच्यामध्ये इस्रायलचे मित्र किंवा होऊ घातलेले मित्र देश आहेत, याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती आहे, बहारीन आहे, याच्यामध्ये अन्य देश आहे, त्याच्यामध्ये कदाचित भारताचाही काही एक भूमिका असू शकते. पण यांच्या मदतीने गाझामध्ये नवीन गुंतवणूक करणं, ती गुंतवणूक करताना तो पैसा जिहादी विचारांच्या लोकांकडे जात नाही ना ते बघणं, गाझातल्या शाळा सुधारणं, कारण हे जिहादचे धडे अगदी लहान मुलांना, KG मधल्या मुलांना, 1ली 2रीतल्या मुलांना आत्मघाती हल्ला कसा करावा याचे फॅन्सी ड्रेसमध्ये हे लोक शहीद होण्याच्या याने, आत्मघाती बॉम्बर होण्याचे त्यांना धडे त्या शाळेकरी वयापासून दिले जातात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. अर्थात त्याला वेळ लागणार आहे, पण इस्रायलने याच्यातनं संदेश दिलेला आहे की जर तुम्ही आमच्यावर हल्ला कराल आणि अशा प्रकारचा हल्ला कराल ज्याच्यात तुम्ही लहान मुलांना, गर्भवती महिलांना, म्हाताऱ्या लोकांना कोणाला सोडणार नसाल, तर तुम्हाला अशी किंमत मोजावी लागेल जी तुम्ही 7 जन्म तुमच्या लक्षात राहील. याह्या सिनवर मारला गेल्याने आत्तापर्यंत तो का वाचला याचंही कारण समजून घेणं आवश्यक आहे. कारण नाहीतर मग हा प्रश्न विचारला जाईल की वर्षभर का लागला इस्रायलला, कारण याह्या सिनवरनी स्वतःभोवती त्याचे जे बॉडीगार्ड्स आहेत ते, आणि त्यांनी इस्रायली बंधक जे बनवलेत, अजून 97 का काहीतरी लोक, इस्रायली लोक गाझापट्टीत आहेत, त्यांना त्यांनी स्वतःभोवती कोंडाळं करून ठेवलं होतं. आणि त्यामुळे इस्रायलसाठी हा मोठा बिकट प्रश्न होता की त्याच्यावर हल्ला करून संपूर्ण उद्ध्वस्त करायचं तर आपलेच लोक त्याच्यात मारले जातील. आणि त्यामुळे इस्रायलला त्याचा ठाव ठिकाणा जरी साधारणतः माहीत असला तरी तो संपूर्ण भाग उद्ध्वस्त करणं इस्रायल टाळत होतं. याह्या सिनवर एका ठिकाणून दुसरीकडे पळून जात असताना मारला गेला आणि अशा प्रकारचा अंत त्याचा, म्हणून म्हटलं की एखादा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मारला जातो तशा प्रकारे तो मारला गेला. पण अजूनही हमासचं नेतृत्व आता कोणाकडे जातं, कतार, तुर्कीसारखे देश याच्यामध्ये काय भूमिका घेतात, आणि गाझाचं पुनर्बांधणी करण्यासाठी नेमकी कोणती पावलं टाकली तर त्याच्यासाठी अमेरिका कोणती भूमिका घेते ते बघणं महत्त्वाचं आहे. अमेरिकेत आता निवडणुका चालू असल्यामुळे इस्रायलला एका प्रकारे आपल्या मनाप्रमाणे करण्याची एक योग्य संधी मिळाली आहे. कारण एकदा अमेरिकेत जर कमला हॅरिस निवडून आल्या तर त्या अशा प्रकारची गोष्टी इस्रायलला करू देतील असं वाटत नाही. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर कदाचित ते इस्रायलला सांगतील तुम्हाला करायचं ते करा, अमेरिकेला याच्यामध्ये उडू नका. आणि त्यामुळे ही जी संधी आहे ती इस्रायल साधतंय. पण याच्यातनं एक गोष्ट लक्षात जातं की दहशतवादात तुम्ही सुरुवातीला तुम्हाला यश मिळू शकतं,
पण ज्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करता तेव्हापासनं तुमच्या आयुष्याचे दिवस तुम्ही मोजायला लागतात. तुमचं सगळं आयुष्य उकिरड्यात, मोठ्या सगळ्या ज्या उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या तळघरात, घाणीमध्ये लपून राहण्यात, अंधारामध्ये लपून राहण्यात हे तुमचं आयुष्य राहतं आणि तेही जास्त काळ राहत नाही. हा संदेश इस्रायलने दिलेला आहे. तो केवळ हमासने नाही, अन्य दहशतवादी संघटनांनीही समजून घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.